पोटाच्या पाया मोडलेला आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आपण आलेलो होतो एका खेडेगावामध्ये. इथं भेटलेत बाबा. त्यांना विचारतो आपण, त्यांना मोदीचे पैसे आल्यानंतर त्यांना नेमकं काय वाटतं, पैशाचा वापर कसा करतात. काय नाव मामा तुमचं? लक्ष्मण दगड राऊत. बरं 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 बरं. तुम्हाला पंतप्रधान योजनेमधून 2-2 हजार रुपये येतात का? बंद झाले, 3 हप्ते बंद झाले. 3 हप्ते बंद झालं, कसं काय? काय झालं? बरं बरं. तुमच्या कोणत्या कोणत्या बँकेत खाते येतं? हैदराबादला आहे की हा, कोळगोला आणि खाली बँकेत. खाल्ल्या बँकेत. पोस्टात खोललंय का? पोस्टही खोलले आता. मग पोस्टाच्या बँकेत जाऊन बघा एकदा आले कसे. त्या बँकेत एकदा बघा पोस्टाच्या खात्यात आले असले. कारण ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड शेवटच्या बँकेत लिंक होतं, आजपासून अलीकड ज्यावेळेस तुम्ही आधार लिंक केलं का त्या बँकेत पैसे जातात बघा. जर तुमच्या पोस्टात जर खाते नसते ना आले, हा एवढं बँकेला आहे कोळगोला. असं आहे का? बरं 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 बरं. मग ते पंतप्रधान योजनेचे पैसे टायमाला येतात का? नाही ना, आले 3 हप्ते नाही आले. 3 हप्ते नाही आले. इथून मागं आलेले आता ते पंतप्रधान योजनेचे झाले. आता मुख्यमंत्री योजनेतून पुन्हा 6-6 हजार रुपये येणार आहेत वर्षाला. जसे तुम्हाला ते PM किसानचे पैसे येत होते तसे पुन्हा आता मुख्यमंत्री योजनेतून यायला लागलेत पैसे. हा, ही पण आता शेतकऱ्यांसाठी चांगली योजना आहे बघा. नाही खातं उघडायची गरज नाही, काही नाही काही नाही. ह्याच खात्यावर पैसे येते तुमचे. वाटलं तर पोस्टामध्ये येते किंवा मग तुमच्या हैदराबाद मध्ये येते, ना तर मग हे बँकेत, तिन्हीपैकी एका बँकेत येते बघा. हा, बरं. खातं खोलायचं का? खातं खोललेलं आहे आपलं.